नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. घरामध्ये तुमच्याही मुलामुलींचं लग्नाचं वय झालंय का? पण योग्य वय होऊन सुद्धा स्थळ येतच नाही. स्थळ बघायला जातो परंतु पसंत पडत नाही. पसंत पडलं तर पत्रिका जुळत नाही. पत्रिका जुळली तर शेवटी काहीतरी कारण काढून नकार येतो. लोक म्हणतात तुमच्या पोराला किंवा मुलीला करणी केली किंवा लोकांची वाईट नजर लागलेली आहे. काहीच तर वय 40च्या वर गेलंय. आई बापाचं टेन्शन वाढतंय. समाज विचारतोय पण घाबरू नका. येत्या 7 जुलैला म्हणजेच मंगळवारी कालाष्टमी आलेली आहे. या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही पितृदोष असू दे, कालसर्पदोष असू दे, मंगलदोष असू दे, राहू केतू शनीची काही साडेसती असेल तर ती 8 दिवसामध्ये दूर होऊन मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होत. मंडळी, आपण कधी कधी पाहत असतो की मुलांचं लग्न ठरता तुटतंय. कोणी कारण नसताना नकार देते. घरात अशांती असते, आजारपण असतो, पैशाची चणचण असते, यामुळे झोप लागत नाही. पत्रिका बघितली तर कालसर्पदोष, शनीची साडेसती, राहू केतू, पिडा, पितृदोष, शत्रूने करणी केली, टोटका केला. कारण काय? कालभैरव वृष्ट आहे आणि कालभैरवांचं वाहन कोण? काळा कुत्रा. ज्याच्या दारात काळा कुत्रा उपाशी असतो तिथे कालभैरव कधीच येत नाही. पण 7 जुलै कालाष्टमी आहे. या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घातलं की कालभैरव लगेच प्रसन्न होतो. तो तुमच्या लग्नातील सगळे अडथळे तोडून टाकतो. मंडळी, येत्या 7 जुलैला येत आहे कालाष्टमी. तर या दिवशी फक्त एक सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीत कालसर्पदोष, शनिदोष, मंगलदोष पूर्णपणे नष्ट करू शकतो. हा उपाय केल्यावर अवघ्या 8 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतात. कालाष्टमी हा दिवस भगवान शिव आणि कालभैरव महाराजांच्या पूजेसाठी सर्वोच्च मानला जातो. या दिवशी नकारात्मक शक्ती आणि दोष दूर करणे अत्यंत सोपे होते. कालभैरव महाराजांचा वाहन कुत्रा आहे, त्यामुळे कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केल्यास सर्व ग्रहदोष शांत होतात आणि कुत्र्याला काही खाऊ घातल्याने मुलांच्या कुंडलीतील सर्व दोष नष्ट होतात. तर तुम्हाला प्रश्न पडेल की हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो की मुलांना इतका वेळ नसतो. मुलं बाहेर राहत असतात, जॉब करत असतात, त्या निमित्ताने ते नेहमी बाहेर असतात. तर हा उपाय मग घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी देखील चालेल. मुलाच्या आईने हा उपाय करावा किंवा बहिणीने केला तरी देखील चालेल. घरातील कोणत्याही सदस्याने आपल्या मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे. मंडळी, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. म्हणजे 6 नंतर 6 ते 9 वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे ह्या वेळेत आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. कारण 6 ते 9 नंतर कालभैरवांची वेळ रात्रीची आहे. सूर्यास्तानंतर कुत्रा कालभैरवांचं रूप धारण करत असतो. म्हणून आपल्याला संध्याकाळीच कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. त्यामुळे कालभैरव हे प्रसन्न होतील आणि मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही राहू केतू, शनीची साडेसती आहे, कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे तर तो दूर होण्यास मदत होणार आहे. बघा, हा उपाय आहे तर हा उपाय खूप असा ताकदवान आहे, चमत्कारी उपाय आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की 7 जुलै 2026 मंगळवारी कालाष्टमीपासून तुम्हाला 8 दिवस हा उपाय करायचा आहे. म्हणजे कालाष्टमीच्या दिवसापासून तुम्हाला 8 दिवस कुत्र्याला ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे. तर ती कोणत्या दिवशी कोणती वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे हे देखील आपण पाहूया. बघा, तुम्हाला संध्याकाळी 6च्या नंतरच आंघोळ वगैरे करायची आहे. स्वच्छ आंघोळ करून घ्या किंवा हातपाय धुतले तरी देखील चालेल. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की गव्हाचं कणिक असेल तुमच्याकडे तर त्याचं असं कणिक तुम्हाला मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल थोडंसं टाकायचं आहे. कारण मोहरीचं तेल हे कालभैरवांना अतिशय प्रिय आहे. तसेच शनी राहू शांत होतो. ते तेल आहे तर ते तेल तुम्हाला त्या कणिकमध्ये टाकून तुम्हाला त्याची एक पोळी तयार करायची आहे. म्हणजे चपाती बनवायची आहे आणि मग ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालत असाल त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र देखील बोलायचा आहे. तर मंत्र असा आहे: ओम श्री कालभैरवाय नमः, ओम श्री कालभैरवाय नमः. हा मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देखील देणार आहे. तर हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे आणि मग कुत्र्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तोच कालभैरव आहे असं समजून त्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तर बघा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की दूध आणि काळे तीळ आणि गूळ एका वाटीत तुम्हाला दूध घ्यायचं आहे. त्यात काळे तीळ आणि गूळ टाकायचं आहे. हे कुत्र्याला द्यायचं आहे. कारण दूध हा शांती देतो आणि तीळ, शनी, गूळ
मंगळ तिन्ही दोष जातात. म्हणून तुम्हाला दुसऱ्या दिवशी कुत्र्याला थोडंसं दूध एका वाटीमध्ये घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे, गूळ टाकायचं आहे आणि ते दूध तुम्हाला कुत्र्याला प्यायला द्यायचं आहे. ते देता वेळेस देखील तुम्हाला हा जो मंत्र मी तुम्हाला आता सांगितलेला आहे, ओम श्री कालभैरवाय नमः, हा मंत्र तुम्हाला बोलायचं आहे आणि मग तुम्हाला कुत्र्याला नमस्कार करायचा आहे. आणि मग बघा 8व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व तुम्हाला बघा 1 ते 8 दिवस अशा प्रकारे कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी गव्हाची पोळी आहे तर ती खाऊ घालायची आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही दूध कुत्र्याला द्यायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा तुम्ही कुत्र्याला एखादी चपाती बनवायची, तिच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि ती चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची. असं तुम्हाला 8-7 दिवस असंच करायचं आहे. आणि 8व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की काळ्या कपड्यामध्ये एक पोळी ठेवायची आहे आणि मग त्याच्यामध्ये 8 लवंगा, फुलवाले अखंड लवंगा आपल्याला त्या पोळीमध्ये ठेवायचे आहेत. 1 रुपया ठेवायचा आहे आणि हे सर्व तुम्हाला त्या काळ्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे आणि हे काळ्या कुत्र्याच्या गळ्यात तुम्हाला बांधायचं आहे किंवा त्याला खाऊ घालायचं आहे. जर कुत्रा गरीब असेल तरच त्याच्या गळ्यामध्ये बांधा. जर कुत्रा चावका वगैरे असेल तर असं करू नका अजिबात, कुत्रा चावेल. त्यामुळे तुम्हाला हे तुम्ही कुत्र्याला खाऊ घातलं तरी देखील चालेल. समजा जर कुत्रा हे सर्व खात नसेल तर मग तुम्हाला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे. तसेच बघा जर तुमच्या जवळपास कुठे काळा कुत्रा नसेल तर मग तुम्ही कोणत्याही कुत्र्याला हे सर्व वस्तू आहेत तर ते खाऊ घातल्या तरी देखील चालेल. परंतु तुम्हाला 8 दिवस खंड पडू न देता हे तुम्हाला असंच कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एखादी चपाती बनवायची आहे, तिच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे, गूळ थोडंसं ठेवायचं आहे, ती चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे. दुसऱ्या दिवशी दूध, त्याच्यामध्ये जे सांगितले ते सर्व टाकायचं आहे, ते कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. पुन्हा तिसऱ्या दिवशी चपाती बनवायची आहे, पुन्हा 4थ्या दिवशी दूध द्यायचं. म्हणजे असं 7 दिवस तुम्हाला असं करायचं आहे. आणि मग 8व्या दिवशी तुम्हाला ज्याप्रमाणे मी काळा कपडा सांगितला त्याच्यामध्ये चपाती लवंगा ठेवायचे आहेत तर ते तुम्हाला 8व्या दिवशीच असं करायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही कुत्र्याला हे सर्व खाऊ घालाल त्यावेळेस तुम्हाला तो मंत्र आहे तर तो मंत्र देखील तुम्हाला बोलायचा आहे. तसेच बघा कुत्र्याला मारू नका, हाकलू नका, त्याला प्रेमाने हे सर्व तुम्ही खायला द्यायचं आहे. तसेच 8व्या दिवशी तुम्हाला कालभैरव यांच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावायचा आहे. जर तुमच्या जवळपास कुठे कालभैरवजींचं मंदिर नसेल तर मग तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. तर बघा काळा कुत्रा म्हणजे कालभैरवांचं वाहन, शनीचं वाहन, राहूचं प्रतीक आहे. ज्योतिषात कुत्र्याला खाऊ घातले की शनी, राहू, केतू तिन्ही शांत होतात. कालभैरव म्हणतो, जो माझ्या कुत्र्याला खाऊ घालतो त्याची मी रक्षा करतो. कालाष्टमीला कुत्र्याला खाऊ घातलं की 100 पट पुण्य मिळतं. साडेसती, कालसर्प दोष, शत्रुबाधा, करणी, लग्नातील अडथळे सगळे कुत्रा खाऊन टाकतो. कारण कुत्रा निष्ठा तो कालभैरवापर्यंत तुमचा संदेश पोचवतो. म्हणून तुम्ही पूर्ण श्रद्धापूर्वक विश्वासानेच तुम्हाला कुत्र्याला ही वस्तू अगदी प्रेमाने खाऊ घालायची आहे. यामुळे कुंडलीतील तीव्र कालसर्पदोष शांत होईल, मंगल ग्रहाचा प्रभाव कमी होऊन मंगल दोष दूर होईल, शनिदेवाची कृपा होऊन मार्गातील सर्व अडथळे 8 दिवसात दूर होतील आणि विवाहाचे योग येतील. तर मंडळी 7 जुलै मंगळवार कालाष्टमी, घराजवळ जर काळा कुत्रा दिसला तर त्याला उपाशी ठेवू नका किंवा कोणताही कुत्रा दिसला तरी देखील त्या कुत्र्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे. किंवा नेहमी देखील जर एखादा कुत्रा तुमच्याकडे आला तरी देखील त्याला एखादी भाकरी पोळी असेल तर ती तुम्ही देऊ शकता किंवा कालाष्टमीच्या दिवशी दिलं पाहिजे असं नाही, तर नेहमी देखील तुम्ही कुत्र्याला एखादी भाकरी पोळी खाऊ घालायची आहे. जर कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याला जर तुम्ही भाकरी पोळी दूध गूळ खाऊ घातला तर 8 दिवसातच चमत्कार बघा. लग्न जुळणार, शत्रू पळणार, भीती जाणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करून ठेवा आणि बघा जे इतर मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला मिळेल. उपाय पूर्ण श्रद्धेने करा. स्वामी समर्थ महाराज आणि कालभैरव बाबा तुमच्या मुलांचे विघ्न नक्कीच दूर करतील. असेच लग्नासंदर्भात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय कालभैरव, जय महाकाल, हर हर महादेव.